शालोम अँड प्रेज लॉर्ड. प्रभू येशूच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आजच्या डेली डिव्होशनमध्ये स्वागत आहे. काही गोष्टी देवापणे ह्या वर्षासाठी जे मला दिल्या आहे 2026 मध्ये, आणि त्या गोष्टी मी आपल्या संगती वाटू इच्छितो. आणि तो आहे जो टॉपिक प्रमाणे जो मला दिला आपल्याशी शेअर करण्यासाठी, तो आहे की अभिषेकाचा सखोल अर्थ. थोडक्यामध्ये आपण अभिषेकाचा सखोल अर्थ बोलण्याचा प्रयत्न करूया. बायबलमध्ये अभिषेक म्हणजे केवळ तेल लावणे नव्हे, तर देवाकडून मिळणारी पवित्र नियुक्ती, सामर्थ्य आणि अधिकार होय. अभिषेक हा बाह्य विधीपेक्षा अंतःकरणातील देवाच्या आत्म्याचे कार्य आहे. तो एखाद्या व्यक्तीला देवाच्या उद्देशासाठी वेगळे करतो आणि त्या कार्यासाठी आवश्यक सामर्थ्यही पुरवतो. म्हणून लूक 4:18 मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभूचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि त्याने मला अभिषेक केला आहे. मित्रांनो, सेम तुम्हाला आणि मला तो अभिषेक केलाय गेलेला आहे, जो अभिषेक येशूला गेलेला आहे. जे कार्य येशू ख्रिस्ताने केलं, तो म्हणालाय तुम्ही माझ्यापेक्षा मोठाली कामे कराल, अभिषिक्त आपण आहात. आणि मी तुम्हाला हे बोलतो, जाहीर करतो, घोषित करतो की निश्चितच 2026 मध्ये तुमच्या माध्यमातून येशूने केलेल्या कामापेक्षाही मोठाले कामे देव करून घेणार आहे. मी आमेन म्हणतो त्यासाठी. अभिषेकाचा अर्थ असा की देव स्वतः त्या व्यक्तीवर आपली छाप उमटवतो आणि तो म्हणतो, हा माझा सेवक आहे आणि मी त्याला पाठवत आहे. 1 राजे 16:13 तो राजे नेमतो, मग तो याजक पण नेमतो. निर्गमच्या 28:41 मध्ये मग तो संदेष्टे पण नेमतो. वेगवेगळ्या प्रकारच्या समयामध्ये किंवा सिनॅरिओमध्ये किंवा परिस्थितीमध्ये देवापाने त्याचे लोक नेमले आणि त्यांना पाठवले. इव्हन पहिले योहान 2:20 मध्ये म्हटलं की तुम्हाला पवित्र आत्म्याकडून अभिषेक प्राप्त झालेला आहे. आणि होय, देवाला आमच्याकडनं ते काम करून घ्यायचं आहे. अभिषेक करतो काय? 3 गोष्टी करतो, 4 गोष्टी करतो. नंबर 1, अभिषेक ओळख देतो, आपण देवाच्या ते निश्चित करतो. नंबर 2, अभिषेक सामर्थ्य देतो, अशक्य वाटणारी कामे करण्याची क्षमता देतो. नंबर 3, अभिषेक दिशा देतो किंवा दिशा दाखवतो, देवाच्या इच्छेत चालण्याची संवेदनशीलता तो आम्हाला प्रदान करतो. आणि महत्वाची गोष्ट 4थी, ती तो बदल घडवतो, आमच्या अंतःकरणाचे बदल तो घडवतो. म्हणजे अभिषेक आम्हाला कॉन्सिक्रेट करतो, जगाच्या वेगळं करतो आणि देवाच्या जवळ नेतो आणि आम्ही सामर्थ्याने भरतो. आणि मित्रांनो, आमच्याद्वारे त्यानंतर मोठमोठाले अद्भुते घडतात. जे कार्य दाविदाने केलं आणि त्याने त्या गल्ल्याताला चित केलं, त्यापेक्षा मोठाली कामे तुम्ही आणि मी 2026 मध्ये येशूच्या नावामध्ये करणार, कारण तुम्ही आणि मी अभिषिक्त आहोत. आमेन. अभिषेक म्हणजे देवाची उपस्थिती तुमच्यावर कार्यरत असणे, तो जो जू मोडतो